सर माझी प्रकरण जेव्हा 2015ला जेव्हा चालू झालं होतं त्यावेळेस मी प्रत्येक तारखेला तिथे हजर असायचे. समोरून मला गव्हर्नमेंट वकील भेटलेला, समोरून प्रायव्हेट वकील करून पण एका पण केसला समोरचा जो भीमरावजी कांबळे होता तो कधीच हजर झालेला नाही आहे. त्याच्या बायकोने त्याला कधीच हजर केला नाही. कधी डोकं दुखतंय, कधी तो कामानिमित्त बाहेर गेला, अशी काय ना काहीतरी कारणं सांगून तो कधीच नाही तिथं थांबला, हजरच नाही झाला. आणि लास्टला असं कळालं की शेतीचे वाद आहेत आमचे आणि म्हणूनसाठी या मुलीला तुम्ही पुढं करताय असं त्यांनी सांगून ही केस थांबवायचा प्रयत्न केला. काय त्याने नेमकं काय काय करण्याचा प्रयत्न केला? कधी म्हणजे तुमच्यासोबत त्याने काय करायचा प्रयत्न? मी काहीतरी 12वी FYला होते. माझं काम चालू होतं. रोज जसं मी कॉलेजमधून येते तसं मी कॉलेजमधून आले होते. माझं काम मम्मीने जे पण ठेवून गेलेली ते माझं मी करत होते. तिथं घराच्या पाठीची खिडकी आहे, तिथून सारखा आवाज देत होता की घरी ये घरी ये, मला TV चालू करून दे, मी घरी एकटाच आहे, असं तसं सांगून मला कंटाळून जवळजवळ 15-1 वेळा तो आला होता खिडकीत की दे 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 करून ते TV चालू करून दे. मी गेले घरी, बघितलं, मला थोडंसं वातावरण खराब वाटलं की नाही ह्याचं, एकतर तो पिला होता त्यामुळे मला ते घरी जायचं इच्छा नाही झाली. मी बाहेर दरवाजात उभी राहूनच त्याला सांगितलं की ठीक आहे, द्या माझ्याकडे रिमोट, मी तुम्हाला फक्त इथून बटन सांगू शकते, मला घरी जायचं आहे, मला काम आहे, मला ते करायचं आहे, मम्मी यायच्या आधी मला ते केलं पाहिजे. मग त्याने रिमोट द्यायचा असं हात पुढं करून माझा हात खेचून मला घरात घेतली. त्याने घरात घेऊन मग मला कोयता दाखवून सगळं बोलला की तू जर घरी बाहेर जर काय सांगितलं तर तुला मारून टाकणार, सगळे धमकी बिमकी देऊन मला त्यांनी हे केलं. मी घाबरले होते, मी पडले खाली, पाऊस पडत होता काहीतरी, मी खाली पडले. मग तो पण घाबरला की आता मी जर इथून जर निघलो, व्यवस्थित जर निघलो नाही तर मी जर सापडलो तर मला घरातले ह्यांच्या ठेवणार नाहीत, मारणार. म्हणूनसाठी तो डोंगराच्या साईडने पळून गेला. आणि मम्मी माझ्या शेतात काम करत होती, मी सरळ मम्मीकडे गेले. मम्मीला सगळं जे काय झालं ते सगळं सांगितलं की असं झालं माझ्यासोबत. मग मम्मी घरी आली, भाऊ होता छोटा, तो आला, आम्ही त्याला बघितलं तर तो नव्हता इथं. त्या दिवसापासून तो आजपर्यंत मला या गावात तरी दिसलेला नाही आहे. कोर्टात काय झालं? कोर्टात तो कधीच नाही हजर झाला. फक्त त्याच्या वकिलाने मला विचारलं होतं फक्त की काय झालं, कसं झालं, क्रॉस चेक तेवढंच झालं बस, बाकी काहीच नाही केलं. कधी आम्हाला असं समोरासमोर घेऊन विचारलंच नाही की तू जे बोलतेस ते बरोबर आहे का, तू जे केलंस ती तुला चूक मान्य आहे का, असं कधीच नाही झालं. निकाल कसा लागला काय? निकाल तर नाही, म्हणजे समोरासमोर तर निकाल असा काय झाला नाही. फक्त फोन आला होता पोलिसांचा, की आमच्या पोलिसांचा फोन आला होता की समोरच्यांनी असं तिकडं सांगितलंय की तुमचे काहीतरी पर्सनल शेतावरून वाद होते म्हणून तुम्ही त्या मुलीला पुढं केली, एवढंच झालं. बाकी नंतर आम्हाला फोन नाही आला पोलिसांचा. निकाल ऐकून तुला काय वाटलं? मला त्रास झाला सर, कारण की माझ्यासोबत जे झालं, म्हणजे ज्या आजीसोबत झालं त्या आजीला न्याय भेटला पाहिजे कुठंतरी, म्हणून घरच्यांनी केस टाकली होती. आणि मी जो त्रास सहन करून जो प्रत्येक केसला मी जात होते, माझ्याकडे काही पर्सनल माझी गाडी नव्हती, मम्मी यायची इथून, मी जायचे, माझ्यासोबत जे पण म्हणजे रस्त्याने मला जायला यायला जो त्रास होत होता, तिथं गेल्यावरती जो निराशा भेटत होती मला ते त्रास झाला त्या गोष्टींचा. या विकृताचा एकंदरीतच महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा होता? त्याची म्हणजे नजरच खराब असायची. त्याचं बघणं, त्याचं ते बोलणं एकदम खराब होतं, नाही सांगू शकत सर, खूप वाईट होतं. आता हे सगळं प्रकरण घडलंय नसरापूरचं, त्याच्याबद्दल काय वाटतं? आरोपीला शिक्षा हवी, त्या मुलीला न्याय मिळावा, त्यासाठी मला प्रयत्न करायचे. म्हणूनसाठी तुम्हाला जर ही केस ओपन करायची असेल तरी पण माझी तयारी आहे. मी तिला न्याय मिळवण्यासाठी मी माझी केस परत रिओपन करायला पण तयार आहे. पण तुमची सगळी बाजू सगळे सत्याचे होते, तरी कसं काय झालं नेमकं की सर त्यावेळेस म्हणजे कॉलेजला होते, पप्पा कामाला होते, मम्मी शेतात होती, एवढा सगळ्या, आणि आजूबाजूला जे राहणारे लोक होते त्यांचा जो बघण्याचा दृष्टिकोन होता तो एकदम वेगळा होता की ही जाती इथून, ती तिकडून येते, तुम्ही केस लढताय, हे करताय, तुमचा निकाल काय झाला, असं म्हणजे कोणाला हे नाही वाटलं कधी की अरे तू केसला जातेस, चल आज मी येतो तुझ्यासोबत, नाहीतर मी येते आज तुझ्यासोबत, की तुमच्या केसचं झालं काय, असं काय नाही. फक्त हसायला होते सगळे की अरे हिची मुलगी आणि हिच्यासोबत असं झालंय. मला सगळ्या त्या गोष्टी मी कॉलेजला होते, सगळं मला फेस करावं लागले त्यावेळेस, आणि मी ते सगळ्या गोष्टी फेस केलेत. आता तुमची काय मागणी? मला असं वाटतं की त्याला तर शिक्षा झालीच पाहिजे. त्या छोट्या मुलीसोबत जे केले ते तर
नव्हतं करायला पाहिजे होतं त्याने. माझ्यासोबत जे केलं होतं त्यातच त्याला अद्दल घडायला पाहिजे होती, पण त्याच्या बायकोने त्याला निर्दोष सोडवलाय तिथून पण. तर माझी आता अशी अपेक्षा आहे की त्याला तर शिक्षा, फाशी नाही, त्याला त्रास झाला पाहिजे, त्रास देऊन देऊन त्याला मारलं पाहिजे आणि त्याच्यासोबत त्याच्या बायकोला पण शिक्षा झाली पाहिजे. तुम्ही तुमची केस पुन्हा एकदा रिओपन करण्याची मागणी करताय? चालेल, मला माझी तयारी आहे. त्या मुलीला न्याय मिळायचा असेल, छोट्या मुलीला, तर माझी तयारी आहे. बरं. ती केस रिओपन झाली पाहिजे. या सगळ्या प्रकरणात त्याची बायकोचं आहे तुम्ही सातत्यानं नाव घेतो, उल्लेख कारण करताय. की ती प्रत्येक वेळेस त्याच्यासोबत उभी राहिलेली आहे. प्रत्येक केसमधून त्याला सोडवलंय. जर माझी बाजू जर सत्याची होती, ती जर एक लेडीज आहे, तर तिने माझ्या साईडने थांबायला पाहिजे होतं की माझा नवरा असा आहे. ती त्याच्यासोबत घरात राहत होती, तिला माहिती पाहिजे की माझा नवरा असा आहे, ही बोलते हे चुकीचं नाहीये. तिने त्याच्या साईडने थांबली, त्याच्या साईडने रडली आणि शेवटला तिला निर्दोष म्हणून त्याची सुटका केली. हे चुकीचं आहे ना. म्हणून मी सारखं सारखं त्याच्यासोबत त्याच्या बायकोचं पण नाव घेते की जेवढा त्रास त्याला होणार आहे ना, तेवढा त्रास तिला पण झाला पाहिजे. मुख्यमंत्र्यांना तुमचं काय सांगणं? मुख्यमंत्र्यांना माझं एवढंच सांगणं आहे की त्या मुलीला जेवढा त्रास झालाय ना, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने त्याला त्रास झाला पाहिजे आणि सोबत त्याच्या बायकोला पण त्रास झाला पाहिजे. आणि त्याला फाशीची नाही, त्याला त्रास झाला पाहिजे. त्याला खूप त्रास द्या, खूप त्रास देऊन त्याला नंतर मारून टाका. तुम्ही तुमची केस पुन्हा एकदा रिओपन करण्याची तुमची तयारी? माझी तयारी आहे.